बदलत्या काळानुसार लोकांच्या महत्त्वाकांक्षा आणि जगण्याची पद्धत बदलत आहे। त्यानुसार लोकांची खरेदी करण्याची क्षमताही वाढत आहे। देशामध्ये मॉल संस्कृती आणि ऑनलाईन शॉपिंग वाढीला लागणं हे लहान व्यापाऱ्यांसाठी मोठं आव्हान आहे। लहान व्यापारी हे एक प्रकारे देशाचा आर्थिक कणा आहेत। हे व्यापारी टिकून राहण्यासाठी व्यापक प्रमाणावर प्रयत्न करणं गरजेचं आहे, असं मत माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केलं। पुणे येथे स्टेशनरी, कटलरी अँड जनरल मर्चंट्स असोसिएशनतर्फे व्यापारी एकता दिनानिमित्त पुरस्कार वितरण सोहळा नवी पेठेतील SM जोशी सभागृहात प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते पार पडला। असोसिएशनचे माजी अध्यक्ष अंकुश काकडे, अध्यक्ष सचिन जोशी, किशोर पिरगळ, मोहन कुडचे, सूर्यकांत पाठक, मदनसिंह राजपूत, सुरेश नेऊरगावकर, नितीन पंडित, किशोर चांडक, मोहन साखरिया आदी उपस्थित होते। असोसिएशनतर्फे देण्यात येणारा व्यापार भूषण पुरस्कार यंदा कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल यांना प्रदान करण्यात आला। तसेच उत्कृष्ट दुकान पुरस्कार खडकी येथील DR गांधी आणि कंपनीचे तुषार गांधी व सचिन गांधी, उत्कृष्ट विक्रेता पुरस्कार बुधवार पेठेतील कल्पेश ट्रेडर्सचे राजेश शहा व कल्पेश शहा, फिनिक्स पुरस्कार हा तुळशीबागेतील निकिता दुकानाचे दुर्गेश नवले आणि उत्कृष्ट महिला व्यापारी पुरस्कार स्ट्रीट स्टाईलच्या केतकी सामक यांना प्रदान करण्यात आला। कैलासवासी डॉ. धनंजय व साधना देगोरे स्मृती पुरस्कार सिंहगड रस्त्यावरील रहिवासी गीता ओक यांना देण्यात आला। मुणेरी पगडी, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असं पुरस्काराचं स्वरूप होतं। यावेळी कृष्णकुमार गोयल, अंकुश काकडे, सूर्यकांत पाठक यांनी मनोगत व्यक्त केली। सूत्रसंचालन दिलीप कुंभोजकर यांनी केलं, तर आभार नितीन पंडित यांनी मानले। पुणे प्रतिनिधी, मराठी S न्यूज।